1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे आता बारीक साई यायला लागलाय. म्हणजे भरपूर कोंब आल्यात असं तुम्हाला वाटते? भरपूर फुटवा आहे. ह्यो मगदोरच्या सरीमधला फुटवा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6-7 फुटवे 6-7 फुटवे ह्याला पण झाल्यात. SBTचं बायो NPK आणि भेसळ डोस आम्ही भरल्यामुळं चांगला फुटवा पण झाला आणि चांगलं उत्पन्न पण मिळालं. म्हणजे चांगला आता उंची पण त्याची दिसते आम्हाला. त्या खतामुळं रोग अजिबात येत नाही. आता आम्हाला हुंगणीसाठी आता अजिबात औषध टाकायला लागत नाही. आता कुठं जर बघितलं सा उकरून, आता आम्ही नांगरी घातली असं एक हुंगणी कुठं दिसलेलं नाही. आता खतासाठी आम्ही नांगऱ्या घालून आता एक खत टाकतोय, एक हुंगणी आम्हाला बाहेर आलेली दिसली नाही. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अजय मोहन चौगले, राहणार उतरे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर आहे 70 38 84 92 93. आता आपण आपल्या ऊसाच्या व मक्याच्या शेतामध्ये आहे. हां किती दिवसापूर्वीची लागण वगैरे आहे ही? सर, ही 15 डिसेंबरची आम्ही नर्सरीतनं रोपं आणलेली आणि रोप लागण केलेली आणि आज बरोबर 2 महिने ह्याला कंप्लीट झाले. यासाठी कोणते खतं वगैरे काय वापरले तुम्ही? यासाठी सर आम्ही सुरुवातीला ह्याला भेसळ डोसमध्ये म्हणजे रोप लागण केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पहिल्या ह्याला मायको बूस्टर आणि सॉईल बूस्टरची आळवणी केली SBT कंपनीची. बरं. आळवणी केल्यानंतर आमची रोपं चांगली सेट झालीत. त्यानंतर आम्ही परत दुसरी आळवणी केली. एक पाणी झाल्यानंतर दुसऱ्या आळवणीमध्ये आम्ही ह्याला बायो NPK जे SBT कंपनीचं येतं आहे 24-24 आणि सॉईल बूस्टर अशी आणि दुसरी आळवणी केली आम्ही. त्यामध्ये आम्ही आपलं डी बूस्टर पण घातलेलं, बुरशीनाशक म्हणून काम करते ना आपल्या कंपनीत सर, ते आम्ही डी बूस्टर पण याला घातलेलं. आता ऊसाचा गड्डा बघितला तर ऊसाला भरपूर सारे कोंब आले आहेत, ते जरा मोजून दाखवत आहे? दाखवतो की सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे आता बारीक साई यायला लागलाय. म्हणजे भरपूर कोंब आल्यात असं तुम्हाला वाटते? भरपूर फुटवा आहे. इथून मागे एवढे कोंब यायचीत का खरोखर? म्हणजे हे वापरण्याच्या आधी काय व्हायचं सर, डिसेंबर महिन्यात लागण केली की फुटव्याचा प्रॉब्लेम भयानक येतोय. कारण ही जमीन जी आहे ही जमीन सगळी पाण्याखाली आहे. इथं जवळच आता ही बघतोय, ही झाडं दिसतात ना सर समोर, या इथं नदी वाहती या इथून. त्यामुळे संध्याकाळची इकडे भयानक थंडी असते आणि पाण्याचं हे पाण्याचं क्षेत्र असल्यामुळं इथं कायम गारवा असतोय. आणि ऊस हे उष्ण कटिबंधीय पीक आहे, म्हणजे उष्णते वाढणारं पीक आहे. त्यामुळे काय होतंय की फुटवे होत नाहीत आणि ऊसाला उंची पण वाढत नाही लवकर. त्यासाठी मग आम्हाला सुरुवातीला म्हणजे जेव्हा आम्ही रासायनिक खतं वापरत होतो तेव्हा आम्हाला अमोनियम सल्फेट असेल किंवा इतर जी सिलिकॉन बेस खतं आहेत त्यांचा वापर जास्त करायला लागायचा, म्हणजे रान गरम करायसाठी. बरोबर आहे. जेव्हापासून आम्ही SBTचं प्रोडक्ट वापरतोय तेव्हापासून आमचा हा खर्च कमी आला. म्हणजे सिलिकॉन बेस खतं जास्त वापरायची गरज लागली नाही, बुरशीनाशक जास्त टाकायची गरज नाही. आता ही लाल माती असल्यामुळे ह्याला हुंगणीचा प्रादुर्भाव जास्त असायचा. म्हणजे हिथं हुंगणी जास्त, मक्का यायचीच नाही. मक्का आली की काय व्हायची, पडायची आणि खाली आळ्या लय असायच्या हुंगणीच्या. तर ह्या वर्षी जर बघितलं तर आम्ही सुरुवातीला जो भेसळ डोस दिला, मग भेसळ डोसमध्ये आम्ही कृषीधन आणि मायको बूस्टर आणि त्याचबरोबर बायो NPK त्यांचं जे येतंय त्याचा हा भेसळ डोस टाकला होता 20व्या दिवशी. तो पण थोडा टाकलेला आहे. 20 गुंठ क्षेत्र आहे हे सर. 20 गुंठ क्षेत्रासाठी आम्ही भेसळ डोस टाकला होता. 20 दिवस एकच भेसळ झाला आहे. आता दुसरा भेसळ डोस आम्ही आता भरणार आहे. आता बघायला गेलं तर ऊसाबरोबर तुमचा मक्का पण खूप चांगला आलाय. ह्यासाठी काय वेगळं वापरले का? नाही, जो भेसळ डोस आम्ही विस्कटून टाकलेला त्याच भेसळ डोसवर हा मक्का आहे. म्हणजे जरा आता ऊस दाखवला तसा मक्का पण जरा दाखवाजी. आता जर मक्का जर बघितला तर बघा हे गावठी वाण आहे. म्हणजे कसं, कुठलं वेगळ्या पद्धतीचं बियाणं वगैरे आहे की? नाही, घरचंच बी आहे हे. आणि घरच्या बियामधलं आम्ही दरवर्षी जो मक्का लावतो इथं त्या मक्यातला बी काढायचं चांगलं आणि तेच बी इथं लावायचं. तर आता याचं वैशिष्ट्य जर बघितलं, इथून पाठीमागायला एक कणीस पडायचं.
बरोबर. म्हणजे एकच एका मक्याला एकच कणीस. आता या वर्षी जर बघितले तर 2-2 कणस पडल्यात. हा बघा ह्याला 2 आहेत. आता ह्याला जर बघितलं त्याला बघा 1 2 3 आहे त्याला. आता जर इकडेच बघितलं त्याच्या साईडलाच तर ह्याला पण बघा इथे एक इथे एक इथे एक इथे एक. ह्याला पण बघितलं इथे इथे. आणि ही तिन्ही पण भरलेली कणसं असणार म्हणजे तिनाला पण मक्का असणार आहे बघा. त्याला बी दाणं आहेत. त्याला पण दाणं सुटल्यात. म्हणजे तिन्ही पण मक्क्यांना कणसाचे दाणे चांगल्या चांगल्या पद्धतीने भरल्यात. आणि दुसरी गोष्ट आता ही यायला लागले दुसरं पण ह्याला एकच आहे काय. पण ह्याचे जर दाणं बघितलं तर हे बघा वरपर्यंत आहे. वरपर्यंत म्हणजे पूर्ण इथपर्यंत दाणा आहे आणि एवढाच फक्त भुट्टा आहे. बरोबर. ह्याच्या आधी काय व्हायचं तो भुट्टा एवढा लांबडा असायचा आणि दाणं खालपर्यंत असायचं. आता बघितलं तर ह्याला दाणं वरपर्यंत भरत आलेत हे बघा. आणि दाणाची साईज पण बघितली तर दाणं एकदम मोठं आहेत. बरोबर बरोबर. मी आता येताना बघितलं की तुमचा ऊस आणि पलीकडच्यांचा ऊस नाही तर मक्का त्यात खूप सारा फरक दिसायला लागलाय. फरक म्हणजे काय झाले आम्ही SBTची खतं वापरल्यात आणि त्यांनी रासायनिक खतं वापरल्यात. तर आमच्यात काय झाले चांगला फुटवा आणि असं एकसारखी उंची हिरवागार ऊस आहे. आणि त्यांचा साईडलाच प्लॉट आहे आमच्या. त्यांचा जर बघितला तर अजून मक्का पण बारका आहे म्हणजे आत्ता त्याला कणसं पडायला लागल्यात. ह्यानं काय झालं सर खत टाकल्यामुळं एकतर हार्वेस्टिंग लवकर म्हणजे मक्याचं अजून दिवस भरलेले नाहीत. 2 महिन्याची मक्का काढायला येत नाही. बरोबर आहे. तरी पण आता बघितलं तर पूर्ण मक्का भरले. 2.5 महिन्यात याचं हार्वेस्टिंग होईल. ही मक्का आहे ती 3.5 महिन्यात म्हणजे पिकतेली मक्का आहे. म्हणजे ह्याला दरवर्षी आम्हाला 3.5 महिने लागायचे मक्का ही काढायला यायला. आणि यावर्षी बघितलं तर लवकर आल्या म्हणजे 2.5 पावणे 3 महिन्यातच ही मक्का काढायला येईल. आणि दुसरी गोष्ट काय झाली मक्याच्या सरीला ऊस यायचा नाही आमचा पहिला. म्हणजे काय व्हायचं आता ही बिन मक्याची सरी आता ही जर बघितली तर एकसारखा ऊस दिसतोय. आणि ही जर मक्याची सरी बघितली असती याच्या आधी तर मक्याला फुटवा दिसत नव्हता. आता ह्यो मक्याच्या सरीमधला फुटवा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6-7 फुटवे 6-7 फुटवे ह्याला पण झाल्यात. SBTचं बायो NPK आणि भेसळ डोस आम्ही भरल्यामुळं चांगला फुटवा पण झाला आणि चांगलं उत्पन्न पण मिळालं. म्हणजे चांगला आता उंची पण त्याची दिसते आम्हाला. गेल्या वर्षीचं आम्हाला ते भातानं उत्पन्न चांगलं मिळाल्यामुळं यावर्षी पण आमच्या इथले शेतकरी बरेच जण आम्हाला विचारतात की तुम्ही कुठलं खत वापरताय किंवा काय करताय. आता आमचं दरवर्षीचं आम्ही बघितलं तर इथं ऊसामध्ये आमचा इथं कोण नाद करत नाही. म्हणजे बघितलं तर 1 नंबरच ऊस असतोय कायम दरवर्षी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सर ऊसाबरोबर आमचं मक्का असू दे किंवा इतर जेही पिकं असतील ते आम्ही चांगल्या पद्धतीनेच करतो. आणि SBTमुळे आम्हाला खूप सारा फायदा झाला आहे. आता ऊस उत्पादक जे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देशील? ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एवढाच सल्ला देईल की तुम्ही थोड्या क्षेत्रासाठी वापरा. म्हणजे आम्ही पण जेव्हा सुरुवात केलेली त्यावेळी आम्ही फक्त पहिली आळवणी घेऊन बघितली. भेसळ डोस पण टाकला नव्हता. आळवणीचा रिझल्ट आम्हाला चांगला आल्यानंतर मग आम्ही भेसळ डोस वगैरे गेल्या वर्षी सुरुवात केलेली आम्ही. आता हे आमचं 2रं वर्ष आहे SBT बरोबरचं. 100% सगळ्यांनी वापरलं पाहिजे. कसं आहे शेतकऱ्यांना इतर कुणावर न विश्वास ठेवता स्वतः आधी वापरलं पाहिजे. भूलथापांना बळी पडलं नाही पाहिजे की बाबा हा तू हे वापर. आता बऱ्याच कंपन्या आहेत ऑर्गॅनिकमध्ये. आता जर बघितलं डोक्याला जेवढी केस आहेत माझ्या तेवढ्या मार्केटमध्ये ऑर्गॅनिक कंपनी आहेत. पण ऑर्गॅनिक कंपन्यामध्ये फसवेगिरी आता लई चालल्या. आणि तुम्ही त्या भूलथापांना किंवा फसवेगिरीनं न फसता तुम्ही हे खरोखर चांगलं आहे आणि वापरलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय होते या खतामुळे रोग अजिबात येत नाही. आता आम्हाला हुंगणीसाठी आता अजिबात औषध टाकायला लागत नाही. आता कुठं जर बघितलं उकरून आता आम्ही नांगरी घातली असतं एक हुंगणी कुठं दिसलेलं नाही. आता खतासाठी आम्ही नांगऱ्या घालून आता एक खत टाकतोय. एक हुंगणी आम्हाला बाहेर आलेली दिसली नाही. याच्या आधी काय व्हायचं मक्याचं थाट उपडलं की 3-4 त्यातनं आळ्या बाहेर यायच्या. यावर्षी एक हुंगणी आम्हाला दिसलेलं नाही. आणि यासाठी काय वेगळं आम्हाला करायला लागलेलं नाही. म्हणजे हुंगणीसाठी औषध अजून एकदा पण टाकलेलं नाही यात. दुसरी गोष्ट काय मक्का चांगली आली तर ही आम्ही बॉर्डरला घातलेली मक्का आहे. आणि ह्या कंपनीचं मत असं की 12-13 फुटापर्यंत ही थाटं जातात. तर आता जर बघितलं तर त्याच्या पण वर गेल्यात. आता माझी उंची 5.5 फूट. माझा हात वर केला की 6.5 फूटपर्यंत जाते. त्याच्यापेक्षा पण उंच थाट झाले आणि अजून वाढतंय. अजून आत्ता बुट्टा पडल्यात. त्याला कीड अजिबात नाही. आता बघितलं पानं तर अजिबात कीड कुठं दिसत नाही. आणि थाटाची साईज बघितली तर बघा
झणाट आहे, उसासारखं आले. तिकडे पण बघा आणि एक सारखं पण आहे. आता इकडे या सर, हे आमचं चुलते हे आपल्या बरोबर ह्या लागणीत आणि आपल्या लागणीत किती फरक आहे बघा. बराचसाच फरक दिसतोय इथं. बरं, आणि आपल्या बरोबरचीच ही मस्त आहे. लहानकांचं बघा साईज मध्ये पण खूप फरक खूप आहे. फरक आहे. आणि फुटव्यामध्ये पण बघितलं आता ह्यांना, आता कुठे ह्याला 3-4 फुटवे यायला लागल्यात. तुमच्या बरोबरच केलेलं लावून आहे. हा, आमच्या बरोबर म्हणजे ह्यांची रोपं आणि आमची रोपं एकाच दिवशी आलेली. आम्ही आदल्या दिवशी केली आणि हिने दुसऱ्या दिवशी केली. म्हणजे आमच्यात आणि ह्यांच्यात फक्त 2च दिवसाचा फरक आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये तुमची खूप सारी प्रगती होऊन दे. जय एसपीडी. थँक्यू. SBT, सर. धन्यवाद सर. धन्यवाद.